पिणे थांबवेल. 1. ताक पिल्याने लठ्ठपणा कमी होतो. 2. वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे, त्यामुळे त्रास कमी होईल. 3. दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. 4. ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरून जातात. 5. ताकात गूळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ कमी होते. 6. थोडीशी जाळपळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. 7. रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते. 8. ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. 9. महत्वाचे म्हणजे 3 दिवस इतर काही न खाता ताक पीत राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. ज्यांनी ह्यापूर्वी 5,000 रुपये देऊन पंचकर्म केले आहे त्यांनी हा प्रयोग करून पाहावा. तेव्हाच लक्षात येईल तुमची तब्येत ठीक तर होईलच, पण पैसाही वाचेल. असे 6 महिन्यात एक वेळ करा. आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषध खर्चही वाचेल. चला तर मग ताक पिण्यास सुरुवात करायला. आजपासून कोल्ड्रिंक बंद करूया.